आपण ऐकत आहात बिहारन भाग 5। घाईघाईने जयवंत दवाखान्याच्या आत शिरला। डावीकडच्या वार्डात वळताच त्याला पहिल्याच बेडजवळ कण्हत असलेला सचिन दिसला म्हणजे फक्त त्याला त्याचा स्पर्श झाला होता। त्या वार्डात कमीत कमी 5-25 बेड असतील। मग अंदाज बांधावा की तो वार्ड किती मोठा असेल आणि एवढ्या मोठ्या अजस्त्र दवाखान्यात अंधारात कुणी दिसेल? छे, सचिन, अरे सचिन उठ, अंधारात चाचपडत जयवंत म्हणाला आणि तसे त्याने सचिनला उठवलं। तेवढ्यात सुमन आणि अम्मा मागोमाग धावत आल्या। सुमनने टॉर्च जयवंतावर फिरवली। तिने चमकवलेल्या टॉर्चमुळे जयवंताला सचिन स्पष्ट दिसला। सुमन त्याच्याजवळ गेली आणि सचिनचे हात धरले। सचिन मूर्धावस्थेत पडला होता। मोठ्या कष्टाने जयवंताने आणि सुमनने त्याला बाहेर काढले। त्याचे विव्हळणे अजूनही बंद झाले नव्हते। सर्वांच्या चेहऱ्यावर वित्रस्तपणा घनदाट दाटला होता। अम्मा पुढे टॉर्च घेऊन चालू लागली। सचिनचे हात सुमन आणि जयवंताच्या खांद्यावर होते। रूममध्ये आल्यावर सचिनला तसेच पलंगावर बसवले। त्याच्या ओल्या कपड्यांमुळे गादी ओली झाली। अद्याप वीज आली नव्हती। सुमन आणि अम्मा तिथेच उभ्या होत्या। मोठ्या कष्टाने जयवंताने सचिनचे शर्ट काढले। सचिन पलंगावर आडवा झाला, पण तो ओला पॅन्ट तसाच त्याच्या अंगात राहिला। सचिन कण्हत चालला होता। नक्की कुठे लागला आहे आणि काय झाले आहे हे कळेनासे झाले होते। सुमनच्या हातातली टॉर्च घेऊन जयवंताने जे पाहिले ते पाहून त्याचे हृदय उंच उडू लागले। सचिनच्या पायाचे टोंगळ्याच्या खालचे मांस चिरले गेले होते आणि त्यातून रक्त थेंब थेंब गळत होते। एवढे की फरशीवर बरेच रक्त साचले होते। जयवंत आकांताने ओरडला, सचिन! त्याच्या जखमेकडे त्याला पाहावे ना। जयवंताने त्याच्या जखमेवर हात लावून रक्त रोखण्याचा यत्न केला, पण त्याचा हात लागता क्षणी सचिन तळमळीने ओरडला। रक्ताने भिजलेले हात तसेच मागे घेऊन जयवंत अगदी अक्तिक झाला आणि त्याचे मन थाऱ्यावर राहिले नाही। शिवपुरीत डॉक्टर नाही का? त्याने सुमनला विचारले। हो आहे, पण तुमच्या बँक कॉलनी मागे आहे दवाखाना। एव्हाना तो बंदच असेल, पण डॉक्टर आणता येईल। चिंतेच्या स्वरात जयवंत म्हणाला, आणावंच लागेल, कारण ह्याला नेता येणार नाही। नक्की कुठे तो दवाखाना? जयवंत, मीच आले असते सोबत, पण ते बरं दिसणार नाही। तुम्ही बाजूच्या नितीनला सोबत नेता का? मी सांगते त्याच्या आईला पाठवायला। सुमन शेजारच्या नितीनला घेऊन आली, पण नितीन आत आला नाही। तो दाराबाहेरच उभा राहिला। त्याच लगबगीने ती वर गेली आणि स्कूटीची चावी घेऊन आली। जयवंताच्या हातात देत ती म्हणाली, ही घ्या चावी। हो ठीक आहे, असं म्हणून जयवंत नितीनला घेऊन निघाला। एव्हाना पाऊस थांबला होता, मात्र वायुलहरी अशा काही बेधुंद वाहत होत्या की सांगता सोय नाही। जणू वाटत होते की हिमालयावरून थेट वारे वाहत आहे। रातकिड्यांच्या आणि बेडुकांच्या कर्णकर्कश आवाजाचा घुमत्कार चारी दिशांना गरजत होता। अवकाळी पावसामुळे सगळ्या गावाची वीज गेली होती। स्कूटीच्या फोकसमध्ये गाडी सरसर धावत होती। काही क्षणांसाठी घरे मागे होऊन तो शेताचा परिसर लागला होता। तेव्हा क्षणभर नितीनच्या मनात भीतीची चिन्ह उमटली। तो म्हणाला, काय झालं दादा त्यांना? अरे पडला तो, लागला आहे त्याला बरंच। हं, म्हणजे कुठे पडले ते? मागे दवाखान्यात पडला आहे हे कसे सांगावे याचा त्याला संकोच वाटला, पण तो पुढे म्हणाला, अरे काही नाही, तो मागे पडका दवाखाना नाही का, तिथेच। दवाखान्याचे नाव काढताच त्याचे अंगांग नखशिकांत शहारून निघाले। ते थंडीने नव्हे तर भीतीच्या उत्कट भावनेमुळे। हो, तिकडे एवढ्या रात्री कशाला गेले तुम्ही? वृक्षस्वरात जयवंत म्हणाला, दीड शहाणेपणा, अजून काय? अवाक होऊन नितीन म्हणाला, म्हणजे? नितीन, दारू प्यायला येतो। ओ, पण तुम्हाला माहीत नाही का, बायकांचा डिलिव्हरीचा दवाखाना होता तो। तिथे म्हणे खूप भूताटकीच्या गोष्टी होतात। हे सांगताना तो स्वतः प्रचंड घाबरला आणि नितीनचे शब्द ऐकताच जयवंताला ती काळ्या कुट्ट धुरापासून बनलेली, डोक्यावर मोठा रुमाल बांधलेला, अंगात तो पिवळ्या रंगाचा गाऊन आणि ते रडणारे बाळ
हे सर्व चित्र ठळक उभे राहिले आणि भीतीच्या आवेशात त्याच्याकडून गाडीचे हँडल अनियंत्रित झाले. जयवंत गप्प राहिला. पण वर्करनी अभय दाखवत तो म्हणाला, छे रे नितीन, असं काही नसतं. अहो, असं कसं नसतं? असतात ह्या गोष्टी. तुमच्याच घराचं बघा ना, तिथे पण एक किन्नर मेला आहे. नितीनचे शब्द ऐकून जयवंत पूर्ण खचला गेला. आजपर्यंत त्याच्यासोबत जे जे घडले होते ते सर्व डोळ्यासमोर येऊ लागले. घाबरतच त्याने तो प्रश्न केला, कुठे? अहो, तुमच्याच घरात. ज्या रूममध्ये तुम्ही राहता ना, त्याच रूममध्ये अम्मा राहायची. हो, बरं मग काही नाही. एक दिवस अचानक भर उन्हाळ्यात तो किन्नर जळताना बाहेर आला. नितीनचे बोलणे ऐकून जयवंताला ती बाई आठवली, सज्जावर दिसणारी, पलंगावर भासणारी. मात्र तो विषय तिथेच टाळत जयवंत गप्प झाला आणि ते डॉक्टरच्या घरी पोहोचले. अम्मा, हे काय ग झालं? सुमनने सुटकेसच्या पडलेल्या जागेकडे पाहत म्हटले. पता नाही सुमन बेटी, पण हे विचित्रच घडलं. सचिनच्या रक्तात जेव्हा सुटकेसमधली साडी भिजू लागली तेव्हा सुमन ती बाजूला करण्यासाठी खाली वाकली. तेव्हा अम्मा ओरडली, नाही, उसे छुना मत सुमन बेटी. अम्माच्या आवाजाने सुमन प्रचंड भ्यायली आणि तुर्तास सावध झाली. खोलीभर दारूचा वास येत होता. बॉटल फुटल्यामुळे काच ठिकठिकाणी पसरले होते. अम्माने तिरस्कार करत म्हटले, ह्या मुलांनी काय केलं? देव जाणो काय होईल ते आता. एवढ्यात जयवंत डॉक्टरला घेऊन आला. तो गेटच्या आतच आला की वीज आली आणि खोलीत प्रकाश झाला. नितीन मात्र काही खोलीत आला नाही. तो बाहेरूनच घरी गेला. डॉक्टरने जेव्हा ती रूम पाहिली तेव्हा त्याला देखील मोठा विषादच वाटला. जयवंताने दारूची बॉटल उचलली आणि पडलेल्या काचा झाडूने एका कोपऱ्यात लावल्या. त्याचे मन मोठे विषण्ण झाले. त्याने घाईघाईने ती सुटकेस सावरली. त्यात साड्या आणि इत्यादी वस्त्रे कोंबून त्याने पलंगाखाली लोटली. त्याने सुटकेसला हात लावताच अम्मा आणि सुमन दोघींची दृष्टादृष्ट झाली, ती मोठ्या भीतीने आणि विस्मयानेच. सुमनच्या भुवया वर चढल्या आणि कपाळावर अगदी आठ्या उमटल्या. अम्मा शांतच राहिली. कसं आहे मिस्टर, ह्यांना दारू जास्त झाली आहे. ह्यात आपल्याला ट्रीटमेंट करता येणार नाही. आधी त्यांना दारू उतरण्याचं इंजेक्शन द्यावं लागेल. सध्या पट्टी वगैरे करतो, रक्त थांबेल. मात्र 2-1 तासाने ह्यांना ह्या गोळ्या द्या. एवढे बोलून डॉक्टर त्याच्या पायाला हात लावत होते. सचिनच्या पायाला खोलवर जखम झाली होती. दवाखान्यातील लोखंडी बेडचा काही तुटलेला भाग त्याच्या आत घुसला होता. डॉक्टर म्हणाले, पण असं आहे की आता ह्यांना काही वाटणार नाही. जेव्हा दारू उतरेल तेव्हा मात्र काही दम निघणार नाही. सकाळी घेऊन या क्लिनिकला. होय डॉक्टर, जयवंत म्हणाला. सावकाश बस. जयवंत सचिनचा हात धरून म्हणाला. सचिन आणि जयवंत दवाखान्यातून आले होते. सचिनचे अंग पावसाने आणि जखमेने जसे निखाऱ्यासारखे तापले होते. त्याच्या पायाला पट्टी गुंडाळली होती. तो तसाच पलंगावर निजला होता. काय सचिन, तुला एवढी चढली होती की बस? घाबरे जयवंता, पुन्हा पुन्हा तेच नको. पूर्ण रस्त्यात एकच सांगत आलास. अरे पण त्रास करून घेतलास ना. पण जयवंत, हेही सिद्ध झालं ना की भूत वगैरे काही नसतं. ठीक आहे, नसतं भूत, पण आता ही आफत झाली, त्याचं काय करायचं? जास्त सिरियस नाही अरे, होईल 2-1 दिवसात ठीक. चल, मी निघू आता बँकेत. अगदी बिनधास्त. त्यानंतर जयवंत बँकेत निघून गेला. दुपारी सचिनला भयंकर ताप चढला. त्याचे अंग अत्यंत जड पडले होते आणि एकाकी त्याच्या मनात अनेक भावना संमिश्र स्वरूपात येऊ लागल्या. त्याच्या पोटात विलक्षण गोळे उठत होते. डोळ्यांसमोर अंधाऱ्या येत होत्या. त्याची अर्धी अवस्था मूर्छेत वाटत होती. तो 4-5 वेळेस शौचगृहाकडे जाऊन आला. पूर्ण अंग दुखत होते असे नव्हे, पण सांगताही येत नव्हते असे होऊ लागले. संध्याकाळची अजान झाली आणि त्यानंतर सचिन जो बेडवर पडला तो पडलाच, अगदी निश्चल. जयवंत घरी परतला तेव्हा त्याचे अंग गार पडले होते. त्याच्या श्वासाची गती अगदी धीमी वाहत होती. हाताच्या दंडावर डोके ठेवून तो एका कुसावर निजला होता.
त्याचे तोंड भिंतीकडे होते. जयवंताने त्याला हलवले. सचिन, सचिन. सचिनने आपल्या जखमी पायाने दुसऱ्या पायावर खाजवले, जसे काही तो झोपण्याचा अभिनय करीत होता. जयवंताने पुन्हा हलवले. सचिन. तसा सचिन एकाकी मागे वळून जयवंताकडे डोळे मोठाले करून पाहू लागला. जयवंत म्हणाला, काय रे, काय झालं? सचिन घोगऱ्या आवाजात उत्तरला, काही नाही. एवढे तुटक बोलून तो पुन्हा भिंतीकडे पाहत निजला. त्याचा स्वभाव आणि असंगत वागणे पाहून जयवंताला फार आश्चर्य वाटला. ठीक आहे, झोप तू, मी टिफिन घेऊन येतो. एवढे बोलून जयवंत फ्रेश न होता तसाच बाहेर पडला. संध्याकाळचा पहिला अंधार पडला होता. सचिन एकाकी उठला. अगदी मंद गतीने तो मेज जवळच्या खुर्चीवर आल्हाद बसला आणि आपला एक पाय दुसऱ्या पायावर हळूच ठेवला आणि मेजवरल्या छोट्याशा आरशात पाहून तो विकृत स्वरूपाने हसू लागला. तो उठला आणि हातात झाडू घेऊन तो घर झाडू लागला. बाहेर वाड्यात जाऊन सुद्धा तो झाडू लागला. हे अगदी विलक्षण होते. जयवंत जेव्हा आला तेव्हा सचिन पलंगावर गुडघे मुडपून बसला होता. त्याने त्याची हनवटी गुडघ्यावर ठेवली होती आणि डोळे वर करून तो पाहू लागला. सचिन, चल जेवूयात. एवढे बोलून जयवंत त्याला बोलू लागला. मात्र सचिन यावर फार अत्यंत तुटक उत्तरे देत होता. एकाकी तो म्हणाला, जयवंत, मी पुण्याला जावं म्हणतोय. पुण्याला? ठीक आहे, थोडं बरं वाटलं की तू जा. जयवंताने फरशीवर टिफिन उघडला. सचिन जेवायला समोर बसला. जेवताना तो एक शब्दही बोलत नव्हता. आता हे रहस्य सांगायला हवे. सचिनच्या देहात बिहारनने म्हणजेच अम्माच्या किन्नर मुलाने विनोदने संचार केला होता. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. बिहारन हा या भयकथेचा भाग 5 होता. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.